त्यांच्यापासून ते शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्वांना बडतर्फ केलं पाहिजे आणि यांना निलंबित करून लवकरात लवकर तात्काळ केजवासीयांना न्याय दिला पाहिजे. नाहीतर अन्यथा केजवासी आज या ठिकाणावर होणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. काल दुपारी केज तालुक्यातील मसाजोग येथे संतोष देशमुख हे सरपंच आहेत, त्यांचं अपहरण केलं आणि अपहरणानंतर सायंकाळी त्यांचा मृतदेह केज तालुक्यातील दैठण या परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला पडलेला पाहायला मिळाला. यानंतर प्रचंड खळबळ उडाली. रात्री केज आणि मसाजोग या ठिकाणी प्रचंड पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता. मध्यरात्री मसाजोग येथे परिस्थिती बिघडली आणि त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आज सकाळी सुद्धा केज या ठिकाणी प्रचंड रास्ता रोको करत व्यापाऱ्यासह नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. तर मसाजोग या ठिकाणी सुद्धा प्रचंड पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्या ठिकाणी सुद्धा रस्ता रोको आहे. अख्खं गाव रस्त्यावर बसलं आहे. आता बीड जिल्हा पोलीस दल खऱ्या अर्थानं सगळ्यांच्याच अनुषंगानं पाहिलं गेलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. बीड या पोलीस अधीक्षक कार्यालयातून सुद्धा काही पोलिसांची कुमक या ठिकाणी पाठवण्यात आली आहे. तर त्या ठिकाणची परिस्थिती सध्या हाताबाहेर नसली तरी प्रचंड दहशतीखाली आणि वातावरणात जी काही परिस्थिती आहे त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते आहे. जोपर्यंत मारेकऱ्यांना शोध लागत नाही किंवा मृतदेह तोपर्यंत आम्ही ताब्यात घेणार नसल्याचं या नातेवाईकांनी या ठिकाणी स्पष्ट त्यांची भूमिका आहे. त्यामुळं शासन प्रशासनसुद्धा आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून कामाला लागलेलं आहे. मात्र नागरिकांचा आणि नातेवाईकांचा ठिय्या मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. त्याच अनुषंगानं पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा मोठा तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांचीसुद्धा घटनास्थळी भेट दिली आहे. त्या ठिकाणी ते सुद्धा बारीक सारी गोष्टीकडे लक्ष ठेवून आहेत. तर जोपर्यंत आरोपीचा शोध लागत नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन असंच चालू राहील असं आंदोलकाची भूमिका पाहायला मिळते आहे. खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल,
पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड.